थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला रुपेश आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आशिष. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर रेहानच्या पहिल्या चेंडूवर रियाजच्या पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलाय रियाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यावर आक्रमण केलं आणि आक्रमण इतका भारी होता की चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार चौकार. रुपेश आपण पाहतोय जो HD विनर संघाचा एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू वाईटचा इशारा घेऊन जातोय. अतिरिक्त धाव मात्र नक्कीच मिळेल. 5 धावा आतापर्यंत. टॅप केलाय आणखीन एक दमदार असरदार आणि खूप चांगला फटका पाहायला मिळतोय चौकार. इथून आपण पाहतोय आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करताना किसन होता आणि त्यानंतर आधीच जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर नक्कीच महेंद्र दास. यावेळेस आपण पाहतोय रियाजवर हमला तर केलाय. आणखीन एक वाईट चेंडू येतोय. या आताच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू वाईटच्या स्वरूपाने आले आहेत, 2 चौकार आले आहेत, 1 डॉट आणि 1 सिंगल. सेन्सिबल सिंगल घेतला या ठिकाणी आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावर. बारा धाबा झाल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश आक्रमण झालाय रुपेश कडून. इथून पुन्हा एकदा यावेळेस कडक प्रहार, परंतु वा महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र दास ज्या पद्धतीने आज बॉलवर आलाय, खूप चांगली क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. इथून जर पाहिलं तर रियाजवर केला होता हल्ला, परंतु हा हल्ला 12 धावांचा राहिला, ज्यामध्ये 12 धावा एक ओव्हर कंप्लीट केली गेली. 12 धावांचं षटक. आता मात्र गोलंदाज एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन चेहरा राज जयस्वाल. कालच्या रात्रीमध्ये राज जयस्वाल याला पहिली ओव्हर दिली आणि पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी खर्चिक केली होती, परंतु त्यानंतर 3 धावांचं षटक देखील त्याने हाताळला होता. पुन्हा एकदा पहिला चेंडू जर पाहिलं तर चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. SNPL स्पर्धा जर पाहिले तर सिद्धार्थनगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये गोलंदाज म्हणून नक्कीच किताब त्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता. खूप चांगली गोलंदाजी करतोय. इथून तयारीत नव्हता रुपेश आणि तोपर्यंत चेंडू फेकण्याचं काम केलंय. डेट चेंडू या ठिकाणी घोषित होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. रुपेशच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार.
बाबू महांते जी आपको स्टेज पे आने की कृपा करे। बाबू भाई महांते, आपका तहे दिल से स्वागत है। ये मुख्य व्यासपीठ पे इथून जर पाहिलं तर रुपेशला चकवा दिलाय या चेंडूने, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला। राज जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना। आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय या ओव्हर मधला। एक वाईट चेंडू, एक चौकार। पुन्हा एकदा आज चेंडू जर पाहिला तर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला। रुपेश थोडीशी जागा दाखवली होती, परंतु अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पायावर लागला जातोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून रन्स मिळणार नाहीये। डॉट चेंडू आलाय। 4 चेंडू झाले आहेत आणि 4 चेंडू मध्ये आतापर्यंत जर धावा पाहिल्या तर 6 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजांनी। इथून पुन्हा एकदा फटका तर सजवलाय। पुन्हा एकदा रियाज आपल्याला पाहायला मिळतोय। रियाज कुरेशी चेंडूवर येतोय, रन्स मिळणार नाहीये। डॉट चेंडू येत असताना 3 चेंडू सगळे लगातार डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, शॉर्ट चेंडू याला पाठवलंय। पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकारासाठी 4 धावा। चला थोडीशी घाई करा, 8 मिनिटाचा अवधी अजूनही बाकी आहे। आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट करण्यासाठी। त्या पोल पासून लांब राहायचं प्लीज। लहान मुलींना बाहेर काढा, कारण की शॉक लागण्याची शक्यता आहे। जे मुख्य पोल आहे तिकडे वायरीचं कनेक्शन आहे, तर लहान मुलांना तिथे ठेवू नका प्लीज, विनंती असेल। छोटे बच्चे को वहां पे ना रखे प्लीज। 22 धावा झाल्यात। इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर अभिषेक चिमी यांच्या गोलीवर जर पाहिलं तर यांच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय फलंदाज मोरू आपल्याला पाहायला मिळतोय। इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 मध्ये 2 बनवले आहेत। वाह, चांगला फटका पाहायला मिळतोय चिमीच्या विरोधात। आक्रमण आणि दुसऱ्या बाजूला टेक्निक वापर केली, गॅप जास्त होता आणि गॅप मधून चेंडू काढायचा, हलकसं पुश केलं आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार चौकार। पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस हा देखील आक्रमण आणि यावेळेस पुन्हा एकदा चौकार। 3 चेंडूवर 3 अभिषेकच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय। चौकार आणताना, चौकार मारताना फलंदाज जर पाहिलं तर मोरू आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण पाहतोय बाबूभाई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आकाश चौबे यांना विनंती करतो की त्यांचे शुभ हस्ते आपण करूयात स्वागत। संजय परिदा यांना देखील विनंती केली जाते की आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। संजय परिदा, इथून पाहतोय रुपेश पोटपाडे यावेळेस आणखीन एक अगदी अमोल पाटीलच्या बॅनर्सला नक्कीच हिट करतोय आणि चेंडू जर पाठवलाय चौकारासाठी 4 धावा। 39 धावा स्कोर कार्ड वरती। अजूनही जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे,
फटका चांगला आहे परंतु तिथे रोखलाय चांगलं क्षेत्ररक्षकानं नक्कीच आपल्याला पाहतोय विनोद राणे. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा. मी संतोष सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. संदीप परिदा साहेब या आपलं स्वागत या ठिकाणी केले जाईल. आणि गोलंदाजी मागवर गोलंदाज सिद्धेश आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू थोडासा वेग मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू वाईटच्या हिशोबाने धावसंख्या 1 ने वाढते. आधी चेंडू उमेश टाइम झाला. चेंडू जातोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश. यावेळेस चेंडू जर पाहिलं तर सलग हातामध्ये जाऊन थांबतोय. 2 चेंडू जे पाहिले आपण डॉट येताना पहिल्या चेंडूमध्ये वाईटची रन्स आली परंतु त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले. पुन्हा एकदा सिद्धेश. चांगला चेंडू सरळ चेंडू जर पाहिलं तर राज जयस्वालच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. विकेट किपर आहे मागे. इथून रन्स मिळणार नाही. या सलगचे जर पाहिले तर 3 चेंडू निर्धाव टाकलेत. आतापर्यंत आपण पाहतोय 41 धावांवर धावसंख्या पोहोचली गेले. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. 22 रुपयाने रन्स मिळतील. 42 धावा. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 4. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे या इनिंगचा. इथून जर पाहिलं तर मागची मॅच ज्या दोन्ही पाहिल्या 44चा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. 45 धावांचं विजयी लक्ष ठेवलं गेलं. ही देखील मॅच त्याच आसपास त्याच नक्कीच टार्गेटवर येऊन थांबेल की काय. येणारे चेंडूचा खेळ पाहिला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुलटच चेंडू आहे. यावेळेस चेंडूला उडवलाय चौकारासाठी आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 46 रन. 46 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. हा वाईड आहे. वाईड आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 47 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे चेंडू आहे. शेवटचे चेंडू आपण पाहतोय अजूनही. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट 2 संघ जे आपल्याला पाहायला मिळेल शी वॉरियर्स आणि अक्ष वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार या. संदीपजी परिदा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय बाबूभाई देखील आहेत आणि त्या दोघांच्या समवेत आपण टॉस करणार आहोत. या सर आपला वेलकम आहे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टच बॉक्स मध्ये.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन संघाचे कर्णधार आहेत. इथून आपण पाहतोय एका बाजूला शिव वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्ष वॉरियर्स. टेल्स इज द कॉल अँड हेड आलाय. म्हणजे इथून पाहतोय अमोल पाटील यांचा संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल? फील्डिंग. आणि कालच्या दिवसामध्ये काल 4 मैच खेला, 4 में 3 4 मैच खेले हो आप और 4 में से 3 जीते हो, 1 लॉस हुए हो. तो इस वक्त क्या सोचे मन में? टॉस जीता है, डिसिजन क्या रहेगा? फील्डिंग है. ओके, थँक्यू. या आपल्याला आपण पाहतोय काल तुम्ही देखील खूप चांगले खेळले. 4 मॅच झाल्या, 4 मॅच मधून 3 तुम्ही जिंकल्यात, 1 मॅच पराभूत झाले. समोरचा संघ देखील त्याच पोझिशन मध्ये आहे. म्हणजे इथून जर तुम्ही मॅच जिंकतात तर आणखीन 1 मॅच म्हणजे चौथी मॅच जिंकेल, कुठेतरी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. काय म्हणतील आज काय गेम प्लॅनिंग असेल तुमची? गेम प्लॅनिंग तर काहीच नाही, फक्त चांगला खेळायचा प्रयत्न करू. आणि ही मॅच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण समोरची पण टीम फॉर्ममध्ये आहे आणि ते पण सेम सिच्युएशनमध्ये आहेत. तर ही मॅच बघायला पण मजा येईल आणि खेळायला पण मजा येईल. एक शेवट जी मॅच तुम्ही हरला होता त्यामधून काय डिस्कस केलं होतं की ती मॅच आपण कुठल्या परिस्थितीमध्ये हरले होतं? नक्कीच तेव्हा आमची फिल्डिंग थोडी हे झाली, त्यामुळे आम्ही हारले आणि फिल्डिंगवर थोडं आम्ही इम्प्रूव्हमेंट केली आणि सलग 3 मॅच आम्ही जिंकले. ही मॅच पण जिंकायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंगसाठी तुम्ही तयारीत राहायचं आहे. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची देखील मॅच आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळेल. जे जे प्रेक्षक वर्ग आपण पोलला हात लावत आहात, एक करंट लागू शकतोय तुम्हाला, तर थोडीशी पोल पासनं थोडेसे लांब राहा प्लीज. मॅचचा आनंद घ्या तुम्ही, परंतु पोल पासनं थोडंसं लांब राहा. इथून आपण पाहतोय चिमियाचा फटका बॅकफुटला केला, पंच केलाय. पॉइंट रिजन मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय, जो इनफॉर्म बॅट्समन आहे. नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय जेव्हा जेव्हा चिमी मैदानाच्या आतमध्ये येतो त्याच्याकडून अपेक्षा केल्या जात आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. आतापर्यंत आपण बघतोय तो 3 चेंडू खेळला. 3 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅट मधून येताना, एक वाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा रन्स देखील आले. म्हणजे एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 3 मध्ये 9 बनवले आहेत. पुन्हा एकदा करारी प्रहार. यावेळेस रुपेशला देखील चेंडू सापडणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेपार. आक्रमण झालंय अभिषेक चिमे याच्याकडून. नवीन चेंडू, नवीनच पाहिजे का जुना? इथून जर पाहिलं तर चेंडूवर हल्ला केला, चेंडूला अगदी गहाल करून टाकला मी म्हणेन अभिषेक. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक करारी प्रहार. वाह, डीजे कक्षामध्ये डीजेला सलामी देत असताना हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तसा मात्र डीजेचा बटन ऑन झाला आणि सुरेख संगीत 17 धावा स्कोर कार्डवर 4 चौकार आणि 1 वाईटची असे एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन क्रांती जर हा संघ जिंकतोय तर नक्कीच प्रत्येकाचे दरवाजे खुले होतील, कारण की 4 संघ असे आहेत जे 4 संघ 4-4 मॅच जिंकतील, 2-2 मॅच जिंकतील. सॉरी, 4 पॉइंटने आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा करारी प्रहार केलाय, परंतु चेंडूवर सिंगल रस मिळेल. इथून जर पाहिले तर खूप किशन देखील धावले होते खूप चांगल्या वेगाने. धावसंख्या जर पाहिली तर ओव्हरची इथून जर पाहिली तर समाप्ती होईल.
एक षटक कंप्लीट झाले आणि एक षटकानंतर धावसंख्या 18 धावा. अठरा चेंडू आणि 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर रुपेश आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. इथून थोडेसे चेंजेस करतायत. आपण पाहतोय 3 आणि 4चा कॉम्बिनेशन आहे, पण ते 3 मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण ठेवणं गरजेचं आहे. आनंद दोडी साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला नवीन क्रांती हा संघ जर पाहिलं तर सूरज पडतडे आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक आपल्याला पाहायला मिळेल. चला अजून 9 मिनिटाचा अवधी बाकी आहे फक्त. इथून फटका आलाय पूर्णपणे जर पाहिलं तरी इथून क्षेत्ररक्षकाला केलाय बीट. चेंडू चाललाय सीमारेषे पार. आणखीन येतोय चौकार 4. पहिल्या चेंडूवर मी म्हटलं होतं की हे युद्ध असेल आणि युद्ध कोणाविरुद्ध, तर एका बाजूला अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला रुपेश यांच्या विरोधात हा युद्ध पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच अभिषेक यांची मम्मी देखील आज मॅच बघते, अगदी आवडीने आपल्याला पाहायला मिळेल. अगदी समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि का नाही आपल्या मुलाची मॅच पाहण्यासाठी. का चिमी आज आक्रमण झालाय त्याचं, इथून आपल्याला पाहायला मिळेल थोडस तयारीत नव्हता चिमी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सोडलाय चेंडूला. हा चेंडू जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल डेट चेंडू घोषित केलाय पंचांनी. रुपेशवर देखील आक्रमण झालंय पहिल्या चेंडूवर, म्हणजे इथून येणारे चेंडू रुपेशला देखील सांभाळून टाकावे लागतील. पुन्हा एकदा आता मात्र पायामध्ये चेंडू टाकला होता, चेंडूला पोहोचवलंय अगदी सिंगल डिक्लेअर झोन कडे. 1 रन जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 23 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण रुपेश पुन्हा एकदा नवीन फलंदाज किशनने काल देखील आपण पाहिलं किशनचं खूप चांगली फलंदाजी राहिली. विकेट किपरचं मी कौतुक करीन प्रतीक गावड. खूप चांगली इथून जर पाहिलं तर किपिंग करताना प्रतीक गावड आपल्याला पाहायला मिळाले इन ऍक्शन मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 24 धावा. 24 रन्स जिंकण्यासाठीचं लक्ष्य आहे तो म्हणजेच 48 धावांचं. अजूनही 24 धावा जमवायचे आहेत 15 चेंडू मध्ये. यावेळेस फटका तर सुरेख आहे. इथून नॉन स्ट्राईक एंडवर कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. सिंगल रन्स मात्र घेतला जातोय. रुपेशची गोलंदाजी आपण पाहतोय ज्यांनी थोडस कमबॅक करून दिलंय. मी म्हणेन पहिल्या चेंडूवर अटॅक झाला आणि त्यानंतर सिंगल आणि त्याचमुळे जर पाहतो थोडस कमबॅक करून देतोय. आक्रमण आणि आक्रमण इथून किशन देखील दर्शवतोय. चांगला फटका मारलाय किशनच्या बॅट मध्ये येतोय. चौकार 4. सॉन्ग डेलिकेट करताना 28 रन्स 28 धावा. 29 रन्स सॉरी. टीम स्कोर मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. पाटील डीजे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑपरेटर आपण पाहतोय विशाल. खूप चांगल्या पद्धतीने रात्री देखील आम्हाला साथ दिली त्यांनी. आणि इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रुपेश. षटकातील चेंडू जर पाहिलं तर आता मात्र शेवटचा चेंडू आहे. यावेळेस शॉर्ट चेंडू. या चेंडूला सोडणार नाही किशन आणि या चेंडूला देखील पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चौकार 4 धावांसाठी.
करा प्लीज, विनंती असेल. काल देखील आपण ज्या पद्धतीने टाइम नक्कीच बहाल केला होता, घालवला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर काल सकाळचे 7 देखील वाजले होते. आज आपल्याला तसं करायचं नाहीये. पोल के तरफ जो भी सामने के पोल है, पोल के तरफ जो भी प्रेक्षक वर्ग खड़े हैं उनको वहां से हटिए प्लीज, हट जाइए प्लीज. लाइट जो बंद हुए है उसी के कारण लाइट बंद हुआ है. ओके, थैंक यू. 33 रन्स, 33 धावा झालेत. 12 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. एका बाजूला गोलंदाज आशिष मोरू आपल्याला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला अभिषेक चेमी, किसन हे 2 फलंदाज आहेत. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर प्रथमेशकडे सरळ चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र कंप्लीट होतोय. किशन अगदी चिते की दौड ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे ना, चिते की दौड लगावताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने रन्स मात्र कंप्लीट केले गेले. सिंगल रन्स मिळाले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर एकडे मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 34 रन्स, 34 धावा. मध्ये अजूनही 14 बनवायचे आहेत. यावेळेस बॅकफुटला गेले. फटका चांगला होता परंतु तिथे रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंतची एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या मॅचला पाहण्यासाठी प्रेक्षकांचं पूर्णपणे मन लागलंय. मी म्हणेन कोण जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे. चेंडू जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे रोखले चेंडूला. आणि चेंडू जर पाहिलं तर नक्कीच ओमकार होता. ओमकार पालव खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. चेंडूला रोखलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 रन्स, 35 धावा. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावा. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथून थांबवलाय. 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. हो, फटका इथून चुकलाय. मी म्हणेन विकेट आलाय. अभिषेक चिमी याचा गडी बाद होतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जिशानच्या भावाने ईशानने कॅच घेतला. त्यासाठी आपण पाहतोय फॅशन अड्डा याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच त्याला दिलं जाईल. ईशान का भाई जिशान. महेंद्र साहिल आलेत. आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहेत ज्यांच्याकडे आक्रमकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी हे मैदान गाजवलं होतं महेंद्र साहिल यांनी. सिनियर खेळाडू आहेत परंतु सिनियर खेळाडूकडून अनुभव जर पाहिले तर अनुभव खूप आहेत आणि त्याचमुळे आपल्याला पाहायला मिळते कित्येक मैदानी त्यांनी गाजवले अंडरम बॉक्स क्रिकेट खेळत असताना. आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा चला टाइम वेस्ट करू नका प्लीज. किती बॉल आहे शेवटचे चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतो या षटकातील
इथून आपण पाहतोय फटका तर सजवलाय, चेंडू जाईल सीमारेषे पार. मी म्हटलं होतं की महेंद्र आलाय, महेंद्रने खूप काही मैदान गाजवलेत आणि त्याचमुळे जर इथून या परिस्थितीमधून देखील आपल्या संघाला दूर करण्याचा, बाहेर काढण्याचा विचार यांनी केलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी धाबा हवे आहेत. एकंदरीत 9 धाबा, 39 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहतोय वापरले जातील का गंगाराम यांना, अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय पाहिलं गेलंय गंगाराम यांना गोलंदाजी ट्रॅक वर येताना. चला शेवटचं 1 मिनिट आहे तुमच्याकडे, प्लीज फिल्डिंग करणारी टीम. इथून आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. गंगाराम आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथून जर पाहिला तर स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवतोय चेंडू गंगाराम. 5 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत, 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. 5 चेंडू आणि 9 धावा. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा रोखलाय चेंडूला. आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फलटा चेंडू आहे. या चेंडूला गॅप मध्ये खेळला आहे. हा चुकीचा चेंडू नक्कीच मी म्हटलं जाईल, कारण की आतापर्यंत 2 चेंडू खूप चांगले टाकले होते. 2 चेंडू मध्ये सिंगल होता, परंतु या चेंडूवर आक्रमण केलाय चौकारासाठी आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू आणि 4 धावा. 3 मध्ये 4. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण पाहतोय संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सरपंच साहेबांचा संघ, म्हणजेच आनंद दोडी साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग साठी, ज्यांना 3 धावा 4 धावा नक्कीच वाचवायच्या आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 4 ची आवश्यकता. 3 मध्ये 4. यावेळेस पहिल्या चेंडूवर कमालीचा फटका पाहायला मिळाला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलं. सहज 4 धावांसाठी. चलने वाला उजलने दे, तेरी निगाहों को जलने
सरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. रुकना है चिमी